हो मॅडम, कानात ते हरवले आहे का ते शोधून देतो. नाहीतर साडीला अशी तुमची पिन हरवली आहे का ती शोधून देतो. तुम्हाला गांभीर्य कळत नाहीये का? तुम्ही मस्करी करताय का माझी? अहो नाही मॅडम, मस्करी नाही करत. अहो, तुम्हाला कसं सांगू मी, ती 20ची नोट साधी नाहीये, ती खूप महत्वाची आहे हो. ते अनाथ मुलांच्या देणगीसाठी देणगीदाराचा नंबरही त्याच्यावरती लिहिलेला. ती नोट मला काही करून हवी हो. माणुसकीच्या नात्याने तरी त्याला शोधा हो प्लीज. अहो ताई, त्याने काही गुन्हा केला का त्याला शोधायला? अहो तुम्हीच दिली ना ती नोट. आता त्या नोटसाठी काय आम्ही महत्वाचे काम सोडायचे का? आम्हाला लई काम आहे. तुम्हीच शोधा ती नोट पण आणि ते माणूस पण. अवघड आहे तुमचं मिलन. हा? बघा ना, सरळ दिसतंय. मऊ नाहीच तुमचा हात. संघर्ष अवघड आहे. जे होतं ते तुम्ही तुमच्या कर्माने घालवलं आहे. नोट मिळणार का तेवढं सांगा. अनाथ मुलांचं भविष्य अवलंबून आहे त्याच्यावर. ठेविले अनंते नोट जैसेची राहिलं. जोवर तो ड्रायव्हर समोर येत नाही नोट घेऊन तोपर्यंत. म्हणजे तो नोट घेऊन येईल का समोर? त्यासाठी त्या चिरंजीवांचा हात बघायला लागेल. क्लिक माझ्या नशिबात आहे का नाही, क्लिक माझ्या नशिबात आहे का नाही, तू माझ्या नशिबात आहे का नाही, तू माझ्या नशिबात आहे का नाही, क्लिक माझ्या नशिबात आहे का नाही. आहे नशिबात आहे, म्हणूनच नोटेवर नंबर दिलाय ना. वाह आई वाह, ये मुद्दा नोट किया जाए. दमयंती बाई, नातवाला त्रास होतोय बरं का. हो का? मग सगळी माहिती दमयंतीबाईंना द्या. बिराज जसराव. आई बघ बघ, आपल्या विराजसचे गाल लाजून लाजून कसे लाल झाले ते बघ. तसं काही नाही हा चाचू. चाचू तू उगाच आगीत तेल ओतू नको. माझी नोट दे इकडे. ठीक आहे, तसं काही नाहीये ना, नाहीये ना तसं काही. मग कशाला हवी तुला ही नोट? मी एक काम करतो, मी तुला मस्तपैकी नव्या कोऱ्या करकरीत नोटा देतो. त्या नोटांवर तुम्ही एकमेकांना काय मेसेजेस द्यायचे ते द्या. काय आई, बरोबर की नाही? हो हो, नव कोर करकरीत प्रेम आहे. मग मेसेज द्यायलाही नोटा करकरीतच हव्या ना, कोऱ्या. कोणाला काही मेसेज द्यायचा नाहीये. मला तिच्याशी बोलायचं सुद्धा नाहीये. ती नोट इकडे दे. बोलायचं नाहीये ना, मग कशाला हवी नोट? आणि 20ची नोट तुझ्यासाठी एवढी महत्वाची कधीपासून झाली? याचा अर्थ या नोटेवरचा नंबर नक्कीच महत्वाचा असणार. राघवेंद्र, हा ही नोट घे, लाव तिला फोन. तिलाच आपण विचारू. हा हा हा, लावतो ते. मी लावणार. 988. अरे बापरे, हा नंबर जर खरंच तिचा असेल तर ही कोण हे यांना कळेल. एक मिनिट. होय चाचू, एक मिनिट. नका लावू फोन. आओ बाया ना उठ पहाड़ के नीचे. बताओ, सांगो. इकडे. तू जबाबदार आहेस या सगळ्याला. तुझ्यामुळे मी तिच्या तावडीत सापडलोय. अरे मग चांगलं आहे ना. चांगलंय. नाही, अजिबात चांगलं नाहीये. ती मुलगी आहे ना, मुलगी एक नंबरची महामाया आहे, महामाया. अरे बघावं तेव्हा पैसे मागते, हा उन्हातानात भर रस्त्यात फिरवते
आता तो 40 रुपयाचा फ्लॉवर घेतला असता काही बिघडलं असतं पण नाही. फ्लॉवर 30 रुपयातच घेतला पाहिजे म्हणून 5 रुपयांसाठी 2 किलोमीटर चालत फिरवत होती मला. हैराण हैराण केलाय त्याने मला, हैराण करून सोडलाय, माझा छळ केलाय, छळ. अरे पण मग ही नोट हा नंबर म्हणजे ते मी थोडी कामात मदत केली तिला तर पगार आहे तो माझा. मी तिला मदत केली या, मला पगार मला या, अरे पोराचा पगार झाला या, पोराचा पगार झाला या. गंमत वाटते तुला, गंमत वाटते. इथे माझ्या पाठीचे तुकडे झालेत, कंबर मोडली आहे माझी. नशीब चांगलं म्हणायचंय. मला मात्र क्लिक झाली. हो ना, बाजारात भाव केला म्हणजे पैशाची किंमत आहे. आता पायपीट केली म्हणजे साधी आहे. वर तुला मदत केल्याचे पैसे दिलेत म्हणजे प्रामाणिक आहे. मला तर बाबा आवडली. तिला भेटायला हवं. हा काय रे विराजस, अरे ती पोरगी कोण आहे रे? अरे बापरे, मेलो. आता काय सांगू यांना? मिसळ सेंटरवरची मुलगी असं सांगितलं तर हे तिथे जाऊन धडकतील. ही काय आली? तुमचं जे स्वप्नरंजन चालू आहे ना ते लगेच थांबवा. त्या मुलीला मला परत कधीच भेटायचं नाहीये, त्यामुळे विषय संपला. असा काय? अरे नाही युवराज, विषय संपला. आत्ता विषय सुरू झाला. भेटली रे भेटली क्लिक युवराजला, भेटली रे भेटली क्लिक युवराजला, भेटली रे भेटली क्लिक युवराजला. आपल्याला अनाथ आश्रमासाठी मदत पाहिजे ना, तर एका माणसाने ना नंबर दिलाय नोटीवर. ती नोट मी आपल्या पैशांच्या डब्यात ठेवली आहे. बापरे, अरे